संत ज्ञानेश्वर माऊली जेव्हा सर्वांच्या माऊली बनून असतात आणि जगाच्या कल्याणासाठी जेव्हा ते उपदेश करतात, तेव्हा तो उपदेश हा सर्व दूर आणि सर्व मान्य असतो. ज्ञानेश्वर माऊली जगाला उपदेश करताना पसायदानामध्ये कोणत्या कोणत्या मागण्या करतात आणि त्या मागण्यामुळं आपल्या सर्वांचं भलं कसं होईल याचा आपण समस्त प्राणीमात्रांनी विचार करावयास हवा. पसायदान भाग 3 यामध्ये आपण सर्व लोकांच्या मंगल इच्छा कशा पूर्ण होवोत याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात हे आपण आज पाहूया. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. याचाच अर्थ काय तर पसायदानामध्ये हे जे सांगितलंय यामध्ये माऊली म्हणतात की जगामध्ये पाप का आहे किंवा जगामध्ये अंधार हा कशामुळं होतो, म्हणजे कोणता अंधार तर आपल्या बुद्धीचा अंधार किंवा आपल्यासमोर येणाऱ्या वाईट गोष्टी, तर ह्या केवळ अज्ञान असल्यामुळं होतात. अज्ञानाचा अंधार जेव्हा दूर होईल तेव्हा आपल्याला ज्ञानाचा प्रकाश होईल आणि खरं काय खोटं काय ह्या गोष्टी आपल्याला समजून जातील. म्हणूनच ते म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो, वाईट गोष्टींचा अंधार निघून जाऊ द्या. जगासाठी मागताना वाईट गोष्ट नकोय, ही वाईट गोष्ट जेव्हा निघून जाईल, ह्या वाईट गोष्टीचा त्रास अंधार जेव्हा दूर होऊन जाईल तेव्हा जी गोष्ट येईल तेव्हा ती चांगली असेल. बरं, ही गोष्ट नुसती चांगली असूनच भागणार नाही आहे, तर एकट्या लोकांसाठी चांगली असलेली गोष्ट संपूर्ण विश्वासाठी चांगली कशी असू शकते, हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न. म्हणून ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात की हा जो आहे हा विश्व स्वधर्म सूर्य पाहो, म्हणजे चांगला जो धर्म आहे, माणुसकीचा जो धर्म आहे, तो धर्म हा प्रखर असू द्यात. जर आपण माणुसकीच्या नात्यानं वागायला लागलोत, प्रत्येकाला समजून घ्यायला लागलोत, तर की आपल्या मनोकामना पूर्ण होतील, इच्छा पूर्ण होतील, जग गुण्यागोविंदानं आणि सुखानं नांदल. म्हणूनच ते यापुढे जाऊन काय म्हणतात की जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. सर्व लोकांच्या, सर्व प्राणीमात्रांच्या, सर्व मंगलमय चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हाच मार्ग योग्य आहे. एकमेकाला समजून घेतलं तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकू आणि जोपर्यंत अज्ञानाचा अंधार दूर होणार नाही तोपर्यंत आपल्याला खरा ज्ञानाचा प्रकाश दिसणार नाही आणि जग हे सुजलाम सुफलाम होणार नाही. जय जय रामकृष्ण हरी.